एक अपडेट समोर येते। तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सोन्याची खरेदी न करण्याचं आवाहन केल्याचा द हिंदू वृत्तपत्राचा फोटो व्हायरल होतोय। मात्र हा फोटो बनावट असल्याचं समोर आलंय। अशी कोणतीही बातमी किंवा हेडलाईन आढळलेली नाहीये। इंदिरा गांधींनी त्यावेळी सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केल्याची कोणतीही बातमी प्रसिद्ध केल्याची नोंद आढळलेली नसल्याचं द हिंदूनं स्पष्ट केलेलं आहे। जेव्हा तुम्ही झोपला होतात ना, तेव्हा गोल्डवरती 10% इम्पोर्ट ड्युटी लादली गेली आहे। ऑलरेडी 10%ने वाढवली आहे। आता तुम्ही 1 वर्ष गोल्ड काय ह्याच्या पुढे पण गोल्ड घेण्याचा विचार करणार नाही। ह्या प्रकारची परिस्थिती आता आपल्या देशामध्ये आलेली आहे। जे मिडल क्लास आहेत लग्नात आणि समारंभामध्ये गोल्ड वापरतात, पण त्यांनाही गोल्ड घेता येणार नाही। ही परिस्थिती आपल्या देशात कशी येते तुम्ही समजून घ्या। ज्या प्रकारे $1 आहे हा 95 रुपयाच्या वरती चाललेला आहे, त्याने काय होतं, जो विदेशी वस्तू आहेत त्या आपण घेऊ शकत नाही आणि विदेशी वस्तू जास्तीत जास्त भारत हा इम्पोर्ट करत असतो। त्याच्यामुळे आता आपले जे प्रधान आहेत ते आपल्याला बोलत आहेत की तुम्ही गोल्ड विकत घेऊ नका, पेट्रोल वापरू नका, डिझेल वापरू नका, खाद्यतेल वापरू नका, कारण हे सगळं इम्पोर्ट होतं। आणि ह्या गोष्टीवरती जर खरं बघायला गेलं, जर सरकारने नियंत्रण ठेवलं नाही किंवा सरकारची पॉलिसी फेलियर आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी खऱ्या अर्थाने जे मिडल क्लास आहेत, मिडल क्लास लोकांना भोगावे लागत आहेत। जर खरं बघायला गेलं, जे लक्झरियस गोष्टी आहेत किंवा लक्झरियस गोष्टी आहेत किंवा जे श्रीमंत आहेत त्यांनी ह्या गोष्टीवरती कंट्रोल आणलं पाहिजे। कारण की ह्या देशाची 70% संपत्ती किंवा 70% ज्या काही गोष्टी आहेत श्रीमंत लोकच वापरतात आणि श्रीमंत लोकांनी ह्यावरती सगळं कंट्रोल आणलं पाहिजे। जर तुम्ही हे मंत्री आणि बाकीच्या गोष्टी बघितल्या, किती गाड्या घेऊन फिरतात, काय गाड्या घेऊन फिरायची गरज आहे? जे विमानाने फिरतात, जेटने फिरतात, प्रायव्हेट गोष्टी वापरतात, त्यांनी या गोष्टी कंट्रोल केल्या पाहिजे। ही साधनं सगळी त्यांनी कंट्रोलमध्ये आणली पाहिजे। पण ह्याचा सर्व बोजा कोणावरती येतोय? मिडल क्लासवरती। आता जर तुम्ही बघितलं की तुम्ही सेव्हिंग किंवा तुम्ही इन्व्हेस्टमेंट पण करू शकत नाही, कारण सगळ्या गोष्टीवरती टॅक्स वाढून ठेवलेला आहे। तुमचं जगणं मुश्किल होणार आहे भविष्यामध्ये।